अशी सुंदर बाल्कनी पाहिलं किती छान वाटतं ना. मला तर खूप आवडतं संध्याकाळी वगैरे इथं थांबायला वगैरे. पण ही अशी राहतच नाही, कारण की आमच्या इथं वरती शेड वगैरे नाही. तर त्या त्या बाल्कनीची अवस्था काय होते ते अगोदर पहा. अशी होती बाल्कनीची अवस्था. आणि मी ती आता क्लीन करायला घेणार होते, तेवढ्यातच जोरात पाऊस चालू झाला. आणि पाऊस चालू झाला म्हणून मग मी जे कपडे वाळत घातले होते ते पटकन काढून घेतले आणि आतमध्ये घेऊन गेले. आणि त्यानंतर मग इथं पाऊस आतमध्ये येतो बाल्कनीमध्ये, त्यामुळे क्लीन पण करता येत नव्हतं. म्हणून अगोदर मग जे कपडे वगैरे होते ते फोल्ड करून घेतले सुकलेले. आणि बेडची अवस्था कशी झाली होती ते पहा. तर मी अगोदर बेड वगैरे पण सेट करून घेतला, मग बेडशीट वगैरे पण लावून घेतली. आणि त्यानंतर मग बाल्कनी क्लीन करायला इकडं आले. तर अगोदर मी इथं सगळीकडं पाणी वगैरे टाकून घेतलं आणि आपलं जे डिटर्जंट पावडर असतं तर ते थोडा वेळ टाकून ठेवलं. आणि टाकलं मग 5-10 मिनटानंतर मग मी ते व्यवस्थित घासून एकदम क्लीन अशी बाल्कनी करून घेतली. तर बाल्कनीचा अगोदरचा लुक आणि नंतरचा लुक पहा. हा बघायला खूप सोपा वाटतो, पण करायला तेवढीच मेहनत आहे, कारण की इथं कबूतर पण येतात आणि पावसाचं सगळं पाणी पण आतमध्ये येतं. त्यामुळे इथं बाल्कनी कितीही क्लीन केली तर नीट राहतच नाही. पण असो, आता मी एवढी सुंदर छान चकाचक केली आहे बाल्कनी. आणि जे हे झाड आहेत तर ते सगळे खराब झालेले आहेत. तर मला सगळे प्लांट्स इथं नवीन लावायचे आहेत. तर मग बाल्कनीचा मेकओव्हर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.